राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या. तांडा सुधार समिती व विदर्भ शिक्षक संघाची मागणी. मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन. मानोरा इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या इयत्तांचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शनपर आराखडा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेमार्फत तयार केलेला असून त्यावर समाज घटकांचे अभिप्राय 3 जून 2024 पर्यंत मागविण्यात आले आहेत. फक्त 11 दिवसात शालेय शिक्षणाची उद्दिष्टे, रचना, अध्ययन मानके, मूल्यांकन दृष्टिकोन, वेळेचे व्यवस्थापन, भारतीय ज्ञात प्रणाली, मूल्ये आणि स्वभाववृत्ती, पर्यावरण, शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान, समुपदेशन, भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, कला, शारीरिक व व्यावसायिक शिक्षण, शालेय संस्कृती शिक्षणाचे प्रशिक्षण, समाज व कुटुंबाचा सहभाग इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करून अभिप्राय सादर करणे शक्य नाही. तसेच परिषदेने तयार केलेला आराखडा हा मराठीत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या तरतुदीशी किती सुसंगत अथवा विसंगत आहे हे तपासण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. मुळात NAP 2020 मध्ये ज्या विसंगती व अंमलबजावणीच्या त्रुटी आहेत त्या लेखित पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणून दिल्यावरही दूर करण्यात आल्या नाही. याबाबतीत ज्या अर्थी NAP 2020चा मसुदा इंग्रजीत आहे त्या अर्थी राज्याचा आराखडा इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समिती व विदर्भ शिक्षक संघाचे सरकार्यवाह नामा जाधव यांनी केली आहे. मसुद्याचा अभ्यासक्रम करून त्यावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नामा जाधव यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे. प्रतिनिधी अशोक रत्नबारकी, वाशिम 24 न्यूज.